हाय मित्रांनो, नमस्कार. वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. यस बाय मग शिकारकर सर. या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती फर्स्ट टाइम विजिट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा. आज आपण इंग्लिश व्हिडिओ लेक्चर घेणार आहोत. सेल्फ म्हणजे स्वतः. सेल्फ सेल्फ म्हणजे स्वतः. इंग्लिश लँग्वेजमध्ये सेल्फचा वापर कोणकोणत्या पद्धतीने केला जाते म्हणजे कसं करतात ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. फॉर एक्झाम्पल, सेल्फ म्हणजे स्वतःच. आपण कधी कधी स्वतःबद्दलच बोलतो, कधी कधी दुसऱ्याबद्दल पण बोलतो, पण त्याला म्हणतो की तो स्वतः असा करतो, तो स्वतःच तसा करतो, मी स्वतःच असा करतो, मी स्वतःच असा करतो, मी स्वतःच स्वतःला पाहतो, मी स्वतःच जेवण करतो, मी स्वतःच स्वतःचं पोट भरतो, मी स्वतःच स्वतःचं काम करतो, तो स्वतःच स्वतःचं काम करते, ती स्वतःच स्वतःचा स्वयंपाक करते. या पद्धतीचे जे वाक्य असतात ते इंग्लिश लँग्वेजमध्ये सेल्फ हा शब्द वापरून वाक्य बनवतात, म्हणजे वाक्य बोललं जाते, इंग्लिश लँग्वेज बोलली जाते. जसे की सेल्फचे दोन प्रकार आहेत. एक सिंगुलर वर्ड आहे आणि एक प्लुरल वर्ड आहे. सिंगुलर वर्ड हा सेल्फ आहे आणि प्लुरल वर्ड हा सेल्स आहे. काय? सेल्स. सिंगुलर सेल्फ आहे आणि प्लुरल सेल्स आहे. सिंगुलर आणि प्लुरल 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 का बरं असतात? सिंगुलर म्हणजे एक जो स्वतःबद्दलची गोष्ट करत आहे किंवा दुसऱ्या एखाद्या थर्ड पर्सनची गोष्ट करत आहे, तो सिंगुलर झाला. पण कधी कधी आपण असं पण म्हणतो की आम्ही सर्वांनी स्वतः संपर्क बनवला. काय म्हणतो? आम्ही सर्वांनी स्वतः संपर्क बनवला. म्हणजे सर्वांनी म्हणजे सर्व लोकांनी स्वतः संपर्क बनवला. याच्यामध्ये सर्व लोक स्वतःबद्दल बोलत आहे, तो प्लुरल झाला. त्यावेळेस सेल्सचा वापर करतात. आपण वाक्य बघूया. सिंगुलर मध्ये सब्जेक्ट प्लस सेल्फ, प्लुरल मध्ये पण तसंच सब्जेक्ट प्लस सेल्फ. फरक असं आहे, सिंगुलर मध्ये सेल्फ लागते आणि प्लुरल मध्ये सेल्फ लागते. आय माय सेल्फ म्हणजे आय सी माय सेल्फ, आय डू वर्क माय सेल्फ. मी स्वतःचं काम मी स्वतः करतो, मी स्वतःला पाहतो. आय सी माय सेल्फ, मी स्वतःला पाहतो. यू युअर सेल्फ, यू यू सी युअर सेल्फ. तू स्वतः स्वतःला पाहते. यू सी युअर सेल्फ. ही ही सीज हिमसेल्फ. तो स्वतःला पाहतो. ही सीज हिमसेल्फ. तो स्वतःला पाहतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय पण टाकू शकतो. नुसतं ही सीज होणार नाही. फॉर एक्झाम्पल, तो स्वतः ही ही प्रिपेअर द फूड हिमसेल्फ. तो स्वतः स्वयंपाक करतो. शी प्रिपेअर द फूड हरसेल्फ. ती स्वतःचा स्वयंपाक ती स्वतः करते. या पद्धतीचे वाक्य म्हणजे याच्यामध्ये ऍक्शन आहे, जे जे पण कोणती क्रिया आहे, ऍक्शन आहे, ते ऍक्शन त्याच्यामध्ये टाकल्या जाणार. या पद्धतीचे वाक्य बनवले जाते. अजून वाक्य घेऊया आपण. ही हिमसेल्फ कम हिअर. ही हिमसेल्फ कम हिअर. तो स्वतः इथे येतो. ही हिमसेल्फ कम्स हिअर. तो स्वतः इथे येतो, त्याला कोणी आणत नाही, तो स्वतः इथे येतो. या पद्धतीचे वापर सिंग्युलर मध्ये बोलले जाते. प्लुरल मध्ये काय? वी शुड डू. एक मिनिट. वी ourselves should do our work. वी ourselves should do our work म्हणजे आपण स्वतः आपलं काम करायला पाहिजे. we ourselves should do our work. आपण स्वतः आपले स्वतःचे काम करायला पाहिजे. आपण स्वतः आपले. तीन गोष्टी आल्या म्हणून इथे 3 वेळा अवर आणि अवरसेल्फ आणि अवर असे 2 शब्दाचा वापर केला आहे. वी अवरसेल्फ म्हणजे आपण स्वतः, शुड डू अवर वर्क आपले काम करायला पाहिजे. असं त्याचा अर्थ. यू युअरसेल्फ शुड डू युअर वर्क.
तू स्वतः तुझे स्वतःचे कामं तू स्वतः करायला पाहिजे. या पद्धतीच्या सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये सेल्फचा वापर केला जाते इन इंग्लिश लँग्वेज मध्ये. सोपी आहे, कठीण आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलमध्ये फर्स्ट टाइम व्हिजिट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल ऑप्शनला चूज करा. बेल आयकॉनला प्रेस करा, घंटी वाजवा टन टनाटन. नमस्कार.